नमस्कार सर्वांचे आपल्या मराठी स्टोरी कथालेखन चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत संपेल ना कधीही या कथेचा दुसरा भाग. लेखिका आहेत ज्योती गोसावी. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. भाग पहिल्यामध्ये आपण पाहिलं की रंजूच्या अंगात मुंजाचं भूत सवार होतं आणि त्या मांत्रिकाकडे गेल्यानंतर त्यांना मांत्रिक सांगतो की तिच्या अंगात देवी आलेली आहे. आता पुढे काय घडतंय ते आता आपण पाहूया. असेच 2-3 दिवस सुरळीत गेले आणि एक दिवशी सकाळीच वेणी घालता घालता रंजू घुमू लागली. सकाळी अजून अंघोळ देखील केली नव्हती. अशा वेळी पारोशाने तिच्या अंगात देवी कशी आली असं जरा आईला आश्चर्य वाटलं. हा असा आवाज करत ती घुमू लागली. शेवटी आईने न राहून विचारले, देवी माते, मुलीची अंघोळ झालेली नाही अशा पारोशा देहात तुम्ही कसा काय संसार केलात? त्यावर देवीला राग आला. ते बारोसे बिरोसे तुम्हा माणसांसाठी असते. देवीला कसलं आलंय सोवळं ओवळं? तू माझ्यावरती संशय खातीस? देवीने लालबुंद डोळे करून विचारलं आणि जोरजोरात भिंतीवरती रंजू आपले हात आपटू लागली. हातातल्या बांगड्या फुटल्या. त्याची काच मनगटात घुसली. रक्त वाहू लागले. त्याबरोबर आईने चुकले देवी माते, माफ कर, चुकले, माझ्या लेकराला त्रास देऊ नको असे म्हणत कान धरून माफी मागितली. मग देवी शांत झाली आणि माझा मान करा असे डोळे वटारून सांगू लागली. देव्हाऱ्यातून हळदी कुंकवाचा करंडा आणला आणि देवीचा मान केला. तेव्हा कुठे देवी शांत झाली. 10 मिनिटे तशीच पडून राहिली आणि मग एकदम मी जाते अशी जोरात आरोळी ठोकून धाडकन जमिनीवर तिने अंग टाकले. एकदा फक्त झाडाला त्रास देऊ नका असे वडिलांनी म्हटल्याबरोबर दोन्ही पाय स्वतःच्या मानेवरती ठेवून एखाद्या आधुलीसारखी बुडावरती गरागरा फिरू लागली आणि तुला दाखवते झाडाला कसा त्रास देतात ते असे म्हणाली. शेवटी वडिलांनी माफी मागितली. तेव्हाच मानेवरचे पाय तिने खाली घेतले. हा सिलसिला चालूच राहिला. कधी दिवसभरातून 3-3 वेळा देवी आता अंगात येत असे, तर कधी अजिबात येत नसे. हळूहळू सगळ्या गावांमध्ये बामणाच्या पोरीच्या अंगात देवी येते अशी वदंता पसरली. मग काय विचारता? एकतर खेडेगाव असते, त्यातून खेडेगाव असो नाहीतर शहर असो, प्रत्येक ठिकाणी माणसाला विवंचना या असतातच. आणि मग एखादी ओटी भरण्याने किंवा 5-10 रुपयांनी समस्येवरती जर उपाय मिळत असेल तर लोकांची लाईनच लागते. देवी आता दर मंगळवार शुक्रवारी येऊ लागली. पहिली सुरुवात घरापासून केली. मुलगा होण्यासाठी आईची ओटी भरली आणि तो नारळ लाल कपड्यात बांधून आड्याला टांगायला सांगितला. आई वडील दोघांना देखील ही गोष्ट विचित्र वाटली, कारण असा ओटीचा नारळ कधी आड्याला कोणी टांगतं का? पण देवी म्हणाली म्हणल्यावर ते सर्व मान्य करून घ्यावं लागलं. तो शनिवारचा दिवस होता. आई वडील दोघांचा देखील शनिवारचा उपवास होता. शनिवार, सोमवार, एकादशी, चतुर्थी, प्रदोष असे सगळे उपवास ते दाम्पत्य मोठ्या भक्तिभावाने करीत असे. त्यातून परिस्थितीमुळे फराळ म्हणजे एक छटाक शेंगदाणे भाजायचे आणि दोघांमध्ये गुळाबरोबर खायचे. किती पोट भरत असेल देवच जाणे. तो संत तुकारामाचा संसार होता आणि सुदाम देवाचा संसार होता. आहे त्यात समाधान होते. वृत्ती समाधानी, आनंदी होती आणि भगवंत भजन करणारी होती. त्या परिस्थितीत देखील त्यांची अखंड साधना चालू होती. त्यांचा अजब जप चालू असायचा. आधी मुलांना जेवू घातले आणि आता ती दोघे उपवास सोडायला बसणार. पहिला घास तोंडात घालणार त्याआधीच रंजना म्हणाली, काका उपवास सोडू नका, मला कसं तरी होतंय, मला काहीतरी होतंय. आणि एकाएकी तिच्या आवाजात, तिच्या चेहऱ्यात बदल झाला. मी देवी बिवी काही नाही, मी भूत आहे, भूत. मी मुंजा आहे. मी तुमच्या घरात शिरलोय आणि झाडाला मी कधीच सोडणार नाही. याला मी माझ्याबरोबर घेऊन जाणार. तिचा तो अवतार, ते डोळे, छद्मी हसणे, आवाज बदलून पुरुषाच्या आवाजात बोलणे सारेच अंगावर आल्यासारखे होते. क्षणभर घरातील सगळी मंडळी गांगरून गेली. काय घडतंय ते कळत नव्हतं. परंतु क्षणभरात सारे सावध झाले. प्रथम सावध झाले ते तिचे लाडके काका. त्यांनी हातातला घास ताटातच टाकला. पानाला नमस्कार केला आणि भरलेला हंडा डोक्यावर ओतून घेतला. अंगाला भस्म फासले आणि ओले त्याने गुरुचरित्राचे वाचन सुरू केले. ती अतिशय अनावर झाली होती. घरातील कोणालाही ऐकत नव्हती. घरात आणि आई आणि 2 लहान बहिणी. त्यामुळे गुरुचरित्राला वाचनाला बसण्याआधी तिला खाटेच्या पायांना बांधून बसते केले आणि तिच्या समोरच त्यांनी गुरुचरित्र वाचायला घेतले. तिचा आरडाओरड, दंगा चालूच होता. मी एकेकाला सोडणार नाही. अख्ख्या घराला टाळे लागल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी बघतोच तू कसा काय मला घालवतोस असे तिचे चालले होते.
आजूबाजूच्या लोकांच्या घरात, यांच्या घरात रात्री अपरात्री काय चाललंय त्याबद्दल काहीच खबरबात नव्हती. स्वतःच्या पूर्वपुण्याईने म्हणा किंवा वाडवडिलांच्या कृपेने म्हणा, मध्ये मध्ये ती भानावर येत होती आणि आपण स्वतःच पुढे काय उपाय करायचा ते देखील ती सांगत होती. असे करता करता रात्रीचे 12 वाजले आणि एकाएकी आचके ती देऊ लागली. घाबरून हातपाय आकसून घेऊ लागली. अंगसुद्धा ती आकसून घेऊ लागली. काका, मी आता मरणार. माझ्या छातीवर कोणीतरी बुक्क्या मारत आहे. मी आता रक्ताच्या उलट्या होऊन मरणार. ती सगळ्या शरीराचं गाठोडं बांधायला लागली. एवढे धीर गंभीर कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे काका ते पण घाबरले आणि हातातील गुरुचरित्र टाकून जागेवरून उठायला लागले. त्या बाबतीत तिची आई खंबीर होती. तिने त्यांना पुन्हा जागेवर बसवले. बसा इथे, घाबरून कुठे जाता? तो तुम्हाला घाबरवायला बघतोय. आणि मुलीला मोठमोठ्याने आवाज दिला, रंजना, ए रंजना, आता पुढे काय करायचं ते तूच सांग बरं. तिच्या अंतरात्म्याला साथ घातली आणि ती पुन्हा एकदा भानावरती आली. रंजना चाचपडत बोलू लागली, मला आत्ताच्या आत्ता डोक्यावरून आंघोळ घाला आणि ओल्या कपड्याने बसवा, एवढेच तिने सांगितले. आणि पुन्हा ती भूतांच्या जगात ट्रान्समध्ये गेली. तिला आंघोळ घालायची म्हटलं तरी उठेना. दोन्ही गुडघे घट्ट आपल्या छातीवर लावून त्यावरून दोन्ही हाताची घट्ट मिठी घालून बसलेली होती ती. जसे काही छातीवरचा गुडघा बाजूला झाला तर ती लगेच रक्ताच्या उलट्या होऊन मरणार होती. आणि तोंडाने देखील ती तेच सांगत होती. ती छातीवरचे हातपाय जरा देखील विलग करायला तयार नव्हती. शेवटी घरातले एक मोठे पातेले घेतले आणि त्यामध्ये तिला तसेच मुटकुळे उचलून पातेल्यामध्ये बसवले आणि तिच्या डोक्यावरून थंड पाण्याची कळशी रीती केली आणि ओल्या कपड्याने पुन्हा तिला कॉटला बांधून ठेवले. एका क्षणी सगळेजण स्तब्ध झाले आणि आता पुढे काय होते त्याचे सर्वजण वाट बघू लागले. जरा वेळाने ती शुद्धीवर आली. काका, मी रंजन बोलते आहे. आत्ता आलेली मृत्यू वेळ टळून गेलेली आहे. एवढे बोलून ती पुन्हा आपल्या जुन्या जगात गेली. सतत कोणी ना कोणी तिच्या अंगात येत होते आणि वेगवेगळे आवाज काढून ती काही ना काही वेडीबिंद्रे भयंकर असे बोलत होती. ती एकदम डोळे मिटून बसली आणि वडिलांचे गुरुचरित्र वाचन चालू होते. नंतर मिटल्या डोळ्यांपुढे काय दिसते हे तिने सांगायला सुरुवात केली. ती त्याचे वर्णन करत होती. एक काळा माणूस आलाय. त्याने येताना 5 गाडे बरोबर आणलेत. तो आपल्या सगळ्यांना त्या गाड्यांवर टाकून घेऊन जाणार आहे. आला एक भगवे कपडे घातलेला संन्यासी आला. त्याने लाथ मारून 5ही गाडे तोडून टाकले. गाड्यांचा त्याने पार चुराडा केला आणि आता गाडे बाजूला गेले. थोड्या वेळाने काकांनी दोन्ही लहान बहिणींना सांगितले की तुम्ही दोघी रामरक्षा म्हणा आणि म्हणताना सतत ताईला चिमटे काढा. खरे तर मोठ्या बहिणीला चिमटा काढणे जीवावर येत होते, परंतु वडिलांचा आदेश काकांनी सांगितले म्हणजे काहीतरी कारण असेल असा विचार करून त्या दोघी बहिणी तिला चिमटे काढत होत्या आणि ती त्या दोघींकडे मोठमोठे डोळे करून रागाने बघत होती. त्यानंतर जरा वेळाने ती शुद्धीवर आली आणि आपल्यापेक्षा लहान बहिणीला माझ्याबरोबर बसवा, कडेने पिठाची रांगोळी काढा असे तिने सांगितले. कारण काय सांगितले तर जिच्यामुळे मी एका जागी बंधनात राहीन तिच्या सांगण्याप्रमाणे घरच्यांनी केले. पुन्हा तिने डोळे मिटले आणि ती सांगू लागली, मी एका नदीपात्रात आहे. त्या नदीमध्ये ते 5 मोठे मोठे मासे आ वासून बसलेले आहेत. त्यांच्या तोंडामध्ये 5 काट्या दिसत आहेत. आता ते काठ्यांना गिळणार. तेवढ्यामध्ये एक दाढीवाला भगवी कफनी घातलेला माणूस आला. त्याने माशांच्या तोंडातून 5ही काठ्या काढून घेतल्या आणि त्यांना पळवून लावले. नंतर तिने शुद्धीवर येऊन सांगितले की भूताला चामड्याच्या चप्पलने मारले तर त्याला लागते. आई बाबा दोघांनी देखील हातात जुन्या काळातल्या चामड्याच्या वाहना घेतल्या व तिला मारायला सुरुवात केली. अधूनमधून तू खरं सांग कोण आहेस तू, खरं सांग कोण आहेस तू असे म्हणून तिला फटके मारत होते. एकदा चुकून चप्पलचा नाल गुडघ्यावरती बसला. तेव्हा मात्र ती जोरात ओरडली.
तेव्हा मात्र ती जोरात ओरडली, काका, मी रंजन बोलते आहे. सगळा मार मलाच लागतोय. झाडाला त्रास द्यायचा हेतूने त्याने असे मुद्दाम सांगितले आहे. तुम्ही मारायचे तर माझ्या सावलीला मारा. मग त्यांनी तिच्या सावलीला मारायला सुरुवात केली. तेव्हा मात्र ती जोरजोराने ओरडू लागली. जरा वेळ तशीच शांत पडली. घरातले वातावरण एक प्रकारे भारल्यासारखे झाले होते. आजूबाजूला काहीतरी अज्ञात अदृश्य वावरत आहे असे जाणवत होते. जरा वेळ दम घेतला आणि ती पुन्हा ताज्या दमाने नाचायला लागली. राक्षसी हास्य करू लागले. डोळे एकदम लाल भडक झाले होते. त्याच्या पापण्या लांबलेल्या होत्या. असे म्हणतात की भूत लागलेल्या माणसाच्या डोळ्याच्या पापण्या लांब होतात. आता मी खरं खरं सांगतो मी कोण आहे. मी एकटा नाही. आम्ही 7 जण आहोत आणि एक ना एक जण तिच्या देहामध्ये सतत राहणारच आहे. मी तुला दाखवतो माझी शक्ती. पीठ घे, त्याने आज्ञा केली. घरात होते ते भाकरीचे पीठ घेतले. त्याने हातात घेऊन पिठाचा गोल पसरला आणि त्यात डोळे वटारून रंजू पाहायला लागली आणि बघता बघता नजर बांधल्यासारखी झाली. पीठ आपोआप बाजूला सरकायला लागले आणि त्या पिठामध्ये एक झाडाची आकृती तयार झाली आणि मोठमोठे डोळे वटारलेली बाहुली एका झाडाला विळखा घालून बसलेली आहे असे दिसत होते. बघितलंस मी कसं घट्टपणे झाडाला धरले. तुला काय वाटेल, मी केलं तर मी झाडाला सोडणार नाही, असे म्हणून ती राक्षसी हसू लागली. जवळच लहान बहीण पिठाची रेषा मारून त्या चौकोनात बसवली होती. म्हणजे हिनेच मगाशी सांगून तिला स्वतःबरोबर बसवले होते. तिला पण काहीतरी जाणवू लागले. तिच्या अंगात शिरशिरी येऊ लागली. ती वडिलांना म्हणू लागली, काका, काका, मला पण काहीतरी होतंय. कसं तरी होतंय. मला भीती वाटते की माझ्या अंगात कोणीतरी प्रवेश करते. हे ऐकल्याबरोबर काकांच्या डोक्यात झटकन प्रकाश पडला आणि त्यांनी दोघीभोवती आखलेला पिठाचा चौकोन ताबडतोब पुसायला सुरुवात केली. त्याबरोबर तो मुंज्यात थैथयाट करू लागला, कारण त्याच्या हातातले दुसरे सावज निसटले होते. बराच हुशार आहेस रे तू. तू बरोबर ओळखले की मी ही नाही तर ती. दोघींना पण कयात घ्यायला बघत होतो आणि हिच्यापेक्षा बारकी मनाने कमकुवत आहे. ती ताबडतोब माझ्या जाळ्यात आली असती. माझे अजून खूप भाऊबंद आहेत. त्यांना पण एक शरीर पाहिजे आणि मला 2 तरुण कुमारिकांचे भरलेले शरीर मिळणार होते. पण तू माझ्या कामाचा सत्यानाश केलास, असे म्हणून तो जोरजोराने ओरडू लागला. असे करत करत पहाटेचे 3 वाजले आणि रंजनाने मान खाली केली. माझी हजेरीची वेळ झाली. मी जातो. सगळे घरदार भेदरून गेले होते. पण तो गेल्यानंतर मात्र खरोखर घरामध्ये शांत शांत वाटत होते. काकांनी सगळ्यांच्या कपाळाला गाणगापूरचे भस्म लावलं आणि गुरुदेव रक्षण करा अशी आर्त हाक घालून ते कुटुंब झोपी गेलं. त्या दिवशी एका लोखंडी डबल कॉटवरती रंजनाला मध्ये घेऊन सर्वजण तिच्या 4ही बाजूंनी झोपले. एक उशाला, एक पायथ्याला. सगळेजण इतके घाबरले होते. हातापायाचे मुटकुळे करून झोपी गेले. जणू काय शरीराचा एखादा अवयव देखील त्याच्या बाहेर गेला तर त्या अवयवाला काहीतरी होणार होतं. त्यांना असं होतं की काहीतरी अज्ञात शक्ती घरात कॉटच्या कडेकडेने फिरत आहे. अर्थात कॉटच्या 4ही बाजूंनी काकांनी भस्माचे रिंगण केलेच होते. दुसरा दिवस रविवार. दिवस रोजच्याप्रमाणे सुरू झाला. बाकीची मंडळी उशिरा उठली, परंतु काका मात्र अवघ्या 2 तासांची झोप घेऊन उठले. आंघोळ करून आपल्या साधनेला बसले. त्या साधनेत सध्या किती महत्त्व आहे हे त्यांना चांगलेच माहीत होते. साधारण 9 वाजता रंजना उठली आणि आपली अनिके उरकून वडिलांजवळ येऊन बसली. त्यांनी भ्रूसंकेताने काय पाहिजे असे विचारले तर ती गोड गोड बोलून सांगू लागली की मला तुम्ही या वातावरणातून बाहेर घेऊन चला. आपण गाणगापूरला वगैरे जाऊया. तेथे मला बरे वाटेल. घरातील सर्व मंडळी या गोष्टीला तयार झाली. कारण दत्तगुरूंचा महिमा असा आहे की गाणगापूरला भली भली भूते झाडाला सोडून जातात. काकांनी तर प्रत्यक्ष स्वतःच्या नजरेने बघितले होते.
ते पण तयार झाले, पण पैशाची जमवाजमव होत नव्हती. त्यातून पण कोणाकडून तरी उसने पासने घेऊन दोघांच्या जाण्याएवढी तयारी केली. पण ऐनवेळी त्यांना काय वाटले माहीत नाही, पण त्यांनी जाणे रहित केले, म्हणजेच कॅन्सल केले. त्याबरोबर मात्र मुंजाला फारच राग आला. तो जोराजोरात ओरडून घरामध्ये थैथयाट करायला लागला. भिंतीवर धडका घ्यायला लागला. म्हणजेच रंजना जोरात ओरडून नाचायला लागली. भिंतीवर डोके आपटायला लागली. मला येथून घेऊन चला, मला येथून घेऊन चला असा धोशा लावला. आणि शेवटी रागाने डोळे लाल करून त्यांच्याकडे बघू लागली आणि म्हणू लागली, म्हणजेच तिच्यातील मुंजा म्हणू लागला, तू मोठा हुशार आहेस रे, वाचलास आज माझ्या तावडीतून. नाहीतर एस टीमध्ये बसल्यानंतर स्मशानाजवळ गाडी आल्यावर मी तुला स्मशानाची हद्द ओलांडून दिलीच नसती. एकदा का माझ्या भागात आल्यावर तुझे काही मात्र म्हणजे काडी मात्र काही चालले नसते. तुला पण भोवऱ्यासारखा गरागरा फिरवला असता. परंतु तू मोठा हुशार निघालास आणि तू घर सोडलं नाहीस. खरोखरी त्या क्षणी काकांच्या मनात सद्गुरूंनी प्रेरणा दिली होती की नको बाहेर पडू, आणि ते पडले नाहीत. अख्खा दिवस पुन्हा तणावात गेला. सगळ्यांचे दैनंदिन व्यवहार चालू होते, पण पुढे काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात होता. प्रत्येकाला संध्याकाळ आणि रात्र होण्याची भीतीच वाटत होती. संध्याकाळ झाली की हिने नाचायला सुरुवात केली. त्याच तिकिटावर पुन्हा तोच खेळ सुरू झाला. पण आज सकाळी एका माणसाने देखील भूताला मारायचे तर सावलीला मारा असे सांगितले होते. त्यामुळे आज खऱ्या भूताला मार पडत होता. अक्षरशः सिनेमात बघावेत असे दृश्य वाटत होते. चेहऱ्यावरचे भाव ती क्षणाक्षणाला मिनिटाला बदलत होती. कधी बाईच्या नाजूक आवाजात बोलायची तर कधी पुरुषी आवाजात बोलायची. कधी 7-8 माणसांचे वेगवेगळे आवाज काढायची. दुसऱ्या दिवशी वडील हनुमान कवच घेऊन समोर बसले होते. त्यामध्ये त्यांनी हूं भट गे स्वाहा असे म्हटल्याबरोबर ती पण त्यांच्याबरोबर म्हणायची. तिला अख्खे हनुमान कवच पाठ होते. हळूहळू त्यांनी आपल्या स्वरामधील लय वाढवली, उच्चारांवर जोर दिला आणि स्वतःचा आवाजसुद्धा त्यांनी तापवला आणि पाण्यामध्ये भस्म कालवून पाण्याचे चपकारे तोंडावर मारून, बोल, तू कोण आहेस? झाडाला सोडणार की नाहीस? जाणार की नाहीस इथून? एवढेच प्रश्न ते सतत तिला विचारू लागले आणि भस्माचे पाणी मारून लागले आणि भस्माचे पाणी तिच्या तोंडावर मारू लागले. भस्माच्या पाण्याचा मार पडल्यावर, मारू नको, मारू नको, मला लागतंय असे म्हणून ती कळवळायची. शेवटी जेव्हा असह्य झाले तेव्हा ती रडायला लागली आणि म्हणाली, म्हणजेच तिच्यामधील मुंजा म्हणाला, मी सांगतो मी कोण आहे असे म्हणून त्याने त्याचे नाव सांगितले. आणि पुढे तो कोण आहे आणि त्याची काय कथा आहे ती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुढचाच भाग म्हणजे शेवटचा भाग लवकरच येणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला भाग पहिला आणि भाग दुसरा हे दोन्ही कथा आवडल्या असतील तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.